ते चाली प्रेम. तिकडं मामी रडतील बर का. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता आपण निघालो बाहेर. माझे सगळे कामधंदे आवरून झाले. दीपक पुरता एकट्या पुरता स्वयंपाक करून ठेवला आहे. आणि आमचे दीपकचे पप्पा लग्नाला जाणार आहेत एक ठिकाणी. आम्ही चाललो आता. दीपक दुकानात थांबल, त्यालाच न्यायचं होतं पण मग दुकानामुळं त्याला नाही घेतलं बरोबर. तर चला ठीक आहे, आपण आता निघू. चला मैत्रिणी निघाले. पण आता या साड्या घ्यायच्या आहे. या साड्या माझ्याकडे होत्या ना, मी माल आणला होता बघा साड्याचा विकायला. पण एवढंच मला काही विकणं वयना झाला, टाईम भेटेना. मग हे दुकानात होता, मी दुकानातून घरी आणून ठेवला. मग आता या साड्या न्यायच्या आहे. इनबाईच्या माहेरी न्यायच्या आहे. त्यांच्या इथं कसं पहिल्यानं कोणी पाहुणे आले का घरी तर पहिली साडी नेसवते. तर मग इनबाई म्हणे साड्या घेऊन या. तर चला ठीक आहे, आता या साड्या पण घेऊन जाऊ आपण तिकडं. त्याच्यानंतर बनवले 2-4 पोळ्या बनवल्या. चला निघालो आम्ही आता. दीपक आला होता घरी, त्याचं काम होतं. जावई बापू आले खाली, निघू आता. दीपकलाच न्यायचं होतं मैत्रिणींना. जावई बापू म्हणते तू काम जाईना झाला दीपकला. पण दुकानात थांबावं लागतं ना एक जणाला कोणाला तरी. आणि वैशूला थांबवलं असं तर वैशू पहिलं यायचं पडतं वैशूला कुठं पण. त्याच्यामुळे मग वैशू आम्ही चाललो आता सगळे. चला दुकान. बरं चालेल ठीक आहे. मी दुकानात थांबले. जावई बापू गेले इनबाईला वैशूला आणायला घरी. तर चला म्हटलं थोडंसं खाऊ घेऊ, काही खारी वगैरे टोस्ट वगैरे मैत्रिणींनो. तर कुठं जायचं झालं का तयारीने जा. मी खूप चिडले होते. त्यांना म्हटलं आता तुमच्यासंग दुसऱ्यावर कधीच येणार नाही. तिकडं गेलं का काय होतं मैत्रिणींना, खूप टाईम होऊन जातं. मग आमचं रात्री ठरलं 10 वाजताच निघू. मैत्रिणींना तुम्हाला मी सांगते आता आम्ही कुठं निघालो. आम्ही निघालो इनबाईच्या माहेरी. गाडी वळायला घेऊन चाललो. इथं स्वीटच्या दुकानामध्ये थांबलो. आता पेढे वगैरे घेऊ आपण. पेढे घेऊ त्याच्यानंतर मग निघू. तर इथं बघा त्यांचे पाहुणे भेटले, इनबाईच्या भाऊजीची बहीण. आता इथं आमचा अर्धा तास निघून गेला. लखमापूर फाटा होता, ते आम्ही पेढे वगैरे घेतले. मग तिथं ना लखमापूर फाट्यावर ना या इनबाईच्या आई आहे, त्या तिथं बसलेल्या होत्या. त्या दुसरीकडून आलेल्या होत्या. मग इनबाईला दिसल्या, मग आम्ही त्यांना पण गाडीत घेतलं. तर चला ठीक आहे, आलो आता इथं इनबाईच्या माहेरी. मळ्यात राहते तर ते सगळे. पण खूप छान वाटतं. हा थोडी कडक पाहिजे का? कुठेच लपणार नाही आता. नाही तिला लय आळस आहे. मन जाऊ दे इथे पडून. आता सवय लागली आता तिला थोडीशी. ह्याला फुलं येतात का? नाही असंच राहतं. असंच राहतं. मैत्रिणीनं ते झाड बघितलं ना शोचं कमलाचं, इतकं छान दिसू लागलं. मग मी त्याची व्हिडिओ काढून घेतली, व्हिडिओ काढू लागले. मग इनबाईची भाऊजे म्हणे तुम्हाला बी घेऊन जा जराशी. आणि तुम्हाला मी सांगते मैत्रिणीनं, इतकं त्यांची फॅमिली अशी इतकी चांगली आहे. चुलत्या मालत्या चुलत भाऊज्या सगळं एकत्र. आणि त्याला कळलं का आम्ही आलो का पहिलं मग चहा प्यायला बोलवतील. आता इकडं चाललो आहे आम्ही. मोठ्या भाऊजाच्या द्राक्षाच्या बागाचा खुडा चालू आहे. त्यांना कळलं आम्ही आलो तर मग त्या लगेच आल्या. तर मग म्हणे चला आता द्राक्षे खायला. तर आता इकडं निघालं मैत्रिणीनं. वांगे बघू आपण. बघा असे वांगे भारी दिसत होते. आणि मला असे वांगे इतके आवडते ते झाडाला लागलेले. आणि त्यांच्या इथे बघा तळ आहे, पूर्ण गावाला तळ्याचा येडा आलेला आहे. मामी तिला पेल पाहिजे. बघितला द्राक्षाचा खुडा कसा होता.
त्यांचं चालू होतं आता खुडायचं काम. आम्ही चाललो आता चक्रा मारी तिकडून तिकडं. मग इनबाईने घेऊन गेल्या का हे दाखव ते दाखव, त्यांना खूप हाऊस आहे मैत्रिणी. चाली प्रेम. तिकडं मामी रडतील बर का. ही नाव मैत्रिणीनं वैशूची जावई आहे. आता मागं लग्न झालंय. खूप विचारानं राहतात दोघी जणी. मग आता ती इकडं आलेली नव्हती, मग तिला पहिल्यानं आणलं इकडं बघायला. तर चला ठीक आहे मैत्रिणीनं, हे ना रानडुकरानं इतकं नुकसान ते पाहिलं ना लांब असं काकड्यासारखं, तर ते इतकं नुकसान करून टाकलं अहो त्यांचं रानडुकराने. तर आता इकडं आम्ही आलो आहे त्यांच्या चुलतीच्या इकडं. चुलत भाऊजाईला दिसलो आम्ही उन्हाच्या पाऱ्यात गेलो ना, मग त्यांना कळलं आम्ही आलो. आम्ही तिकडं जाऊ लागलो येडा करीत करीत. त्यावेळेला नाही आधी चलाच इकडं चहा घ्यायला. मग आता इथं आलो बघा, त्यांचा बंगला किती छान बांधलेला आहे. किती एका मेळ्यानं एका विचारानं राहते तर सगळे हे पाहुणे. गहू गहू ग भारी झाल्या हो, असं मस्त आहे. लय लागतं, सोपं नाही ना काही आता एवढं काढायला. ह्या दोघी जावा बघा तोंड धुवू लागल्या. मग आम्ही ना एवढ्या 2-3 वेळेस आलो पण हिरीकडे आलो नव्हतं. मग आता ना सानू म्हणे मला पण हिर बघायची, वैशूची जाऊ. बघा पाणी कसं आहे हिरीला, खळा खळा खळा. आणि इथं असं आहे जाग्या जाग्या विहिरी, पावलं पावलं विहिरी आहे. इतकं पाणी विहिरीला आहे त्या भागामध्ये, इतकं नितळछंग पाणी. बघा कसं दिसू लागलं चांगलं. तर मग सगळीकडून येडा केला, इतका उशीर होऊ लागला. त्याचे जावाई बापूचे फोन, चला उशीर होतोय आपल्याला जायचे करंजीला. तर किती एन्जॉय केला आणि किती लवकर गेला ना, तिकडे गेलं का टाइमच होऊन जातो. यायला त्याला या नको म्हणून कामधंदे करू द्या आता त्यांना. आपण एक रिकाम तिकडे. तुम्हाला मी सांगते मैत्रिणीनं, भावजया पाहिजे तर अशा पाहिजे. बघा भावजया असं कोणाला वाटतं का हे देऊ का ते देऊ का, त्यांना असं वाटतं हे देऊ का ते नाही. अजून नाही गेलो तिकडं. फ्लावर दिली, वांगे दिले, कांद्याची पात दिली. मी तुम्हाला भाजीपाला दाखवला नाही, अजून दाखवीन उद्याच्याला. एवढा मोठा भाजीपाला. मी म्हणलं मला काहीच देऊ नका, मला एक तर टाईम भेटत नाही करायला भाजीपाला. आणि आणून उगाच खराब होतं तर सुकून जातं सगळं मैत्रिणी भाजीपाला. पण तरी त्याला देतच राहते. आता काही गेलं का तर मी यावेळेस ना एवढाच भाजीपाला आणला. मग सगळं झालं, अजून राहिलं होतं थोडं येडा मारायचा, चक्कर मारायची. राम राम. एकदा तोंडाला पाणी लावलंय, गडी गडी तोंड का पातळ पडतं स्किन. मम्मीला दे. आजीला दिला सानूला. पाहुणे आणि ती तळला प्याला. आमच्या मिस्टर पेढा खाल्ला. हा तू जाय ना पुढे जाय ना. आता दुसऱ्या भाऊजाईचे आलो गाडी ओवाळायला. आणि त्यांच्या भाऊजाई असे इतक्या चांगल्या आहे, एकच लाडकी नणंद आहे.
कुठं ठोक कुठं नाही करतात. मला पण आम्हाला पण करतात. मला असं वाटतच नाही की इनबाईच्या भाऊजया परक्यासारखं. पहिलं त्यांना कळलं का इनबाई सांगत येतं आता माझ्या इनबाईला यायचं इकडं, तर लगेच आधी स्वयंपाक करून ठेवतील आणि पहिलं गेलं का वाट बघत बसतील आता येतील का मग येतील. गेल्यावर पहिलं आधीच जेवायला बसवतील, मग नंतर वावरात नेतील येडा मारायला, इकडं तिकडं घेऊन जातील मस्त गप्पा छप्पा. तर खूप छान माहिती. काय झालं? आजीला एकटीला ठेवले. आजीला घ्या ना. आजीला घ्यायचं ना, आजीला घेतलं तर आजीला माझ्या मांडीवर तुम्ही. आम्ही निघालो आता तळ्याकडं. मागच्या वेळेस जायचं होतं पण मागच्या वेळेस खूप उशीर झाला होता. आता झाला पण चाललो. कुठं समोर का हे नाही खोला असं नाही ना. हे बापरे. बाहेरचं पाणी बघा. त्यांना नाव पण घालते. मोठ्या मामीकडे ते फोन तू पण मामीला नाही येत. बस आपल्याला नाही येत मी काढते. बघा आम्ही किती एन्जॉय केला मस्त लहान लेकरासारखं. पहिलं लहानपणाचीच आठवण आली आम्हाला. आणि बघा माझं आणि इनबाईचं म्हणजे असे इनबाई किती छान भेटलेले मैत्रिणींना. तर खरंच खूप इतका एन्जॉय केला मी 8 वर्षानंतर. तर चला ठीक आहे, हे पहिला भाग आहे, अजून आपला दुसरा भाग पण येईन. तर मैत्रिणींना मला एवढंच सांगायचं आहे, एन्जॉय करून घ्यायचा जिंदगीमध्ये, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. असं नाही समजायचं की आता आपलं वय झालं आहे आपण कसं काय करू शकतो, आपण सगळं काय करू शकतो. आपलं वय जरी झालं तर मनाचं वय झालेलं नसतं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना राम राम.